व्हिडिओची सुरुवात इथे इव्हिनिंगपासून करते. मस्त आलं घालून फक्कड असा चहा केला. चहा घेतला, वॉश बेसिंगमध्ये काही भांडी वगैरे होती ती क्लीन केली. तिन्हीसांजची वेळ झाली आहे. ते स्वामींना धूप दिवा अगरबत्ती वगैरे लावलेली आहे. त्याचबरोबर बघा आता भयान थंडी वाढलेली आहे. दिवसा म्हटलं तरी घरात खूप थंडी वाजते आणि तसे तुळशीलाही दिवा अगरबत्ती लावते. तर म्हणतात आपण सुवासने संध्याकाळच्या वेळेला तुळशीपुढे दिवा लावल्याने आपल्या हातून काही नकळत चुका पाप घडले असेल तर तुळशी माता ही माफ करून प्रसन्न होते. त्याचबरोबर बघा आजच्या जेवणामध्ये काय बनवायचं रात्रीचं, तर मोठा प्रश्न पडतो. तर आज बुधवार असल्यामुळे अंड्याची बुर्जी केली आणि ब्रेड आणलेला आहे. तर मुलांचं चाललं आई काहीतरी हेल्दी बनव आणि हलकं बनव. तर विचार केला की अंडी होती, अंड्याची बुर्जी करावी आणि ते तूप लावून मस्त असे ब्रेड गरम केलेले आहेत तव्यावर. तर रात्रीच्या जेवणामध्ये अंडा बुर्जी आणि ब्रेड. तर इथे अंडा बुर्जी मी घेतली आहे आणि 2 ते 3 स्लाईस घेतलेले आहेत. तर माझं रात्रीचं जेवण थोडंसं लाईटलीच असतं. तर जेवण केलं त्यानंतर हे बेडशीट वगैरे सगळे मी आज धुवायला काढले होते. तर ते अंथरायचे राहून गेले. खूप हेक्टिक रुटीन दिवसभर म्हटलं तर सारखी कामं चालूच असतात. व्हिडिओ शूट, एडिटिंग, रेसिपी बनवायची काही ना काही चालू असतं. तर बेडशीट वगैरे अंथरून घेतलं त्यानंतर असं पाण्याच्या बॉटल वगैरे भरून ठेवत असते. जिथे लक्ष जाईल तिथे आपण बसलो की पाणी पिलं जातं आणि आपण दिवसभरामध्ये 2 ते 3 लिटर तरी पाणी घेतलं पाहिजे. पाणी भरपूर पिल्याने वाढत्या वयामध्ये आपली स्किन टाईट आणि ग्लो शाईन करायला लागते. इथे रात्रीचं माझं स्किन केअर रुटीन. तर इथं बघा एवढी थंडी आहे तरी मी तो आईस क्यूब घेतला आणि चेहऱ्यावर फिरवते. बाकी काय नाही हो, हा सवयीचा परिणाम आहे. तर आता मी हा आईस क्यूब तांदळाच्या पाण्यापासून बनवलेला आहे. याने स्किनला खूप फरक पडतो. डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स सगळे कमी होतात आणि त्याचबरोबर स्किन अगदी टाईट आणि ग्लो शाईन करायला लागते. चेहऱ्यावर फिरवलं, 2-5 मिनिटं ठेवलं, सुकू दिलं, त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुतला आणि सॉफ्ट नॅपकिनने पुसला. त्याचबरोबर लिप बाम अशी ही मी रात्रीची स्किन केअर करत असते, त्वचेची काळजी घेते. तर असा होता माझा मिनी व्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.